नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत। पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात सुपरफास्ट आढावा। जानेवारीमध्ये झालेल्या भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आता देशभरात अटक सत्र सुरू आहे। सोबतच याच्या तपासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर येते। पोलिसांनी काल कवी राव, सुधा भारद्वाज, वर्नोन गोन्साल्विस, अरुण फरेरा, गौतम नवलखा यांना अटक केली आहे। गेल्या डिसेंबरमध्ये पुण्यात एल्गार परिषद झाली होती, त्यानंतर 1 जानेवारीला दंगल उसळली होती। या सगळ्यांना माओवाद्यांनी पैसा पुरवल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार ही सगळी कारवाई सुरू आहे। MIT कॉलेजच्या लोणी काळभोर येथील कॅम्पसमध्ये काल मेसमध्ये जेवण केल्यावर काही विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। काल दुपारच्या जेवणानंतर संध्याकाळी मुलांना जुलाब उलट्यांचा त्रास होऊ लागला। यामध्ये जवळपास 50 विद्यार्थ्यांना त्रास झालाय। या सर्व विद्यार्थ्यांवर उपचार केले असून सर्वांची तब्येत स्थिर असल्याचं MIT प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलंय। माळीवाडा बस स्थानकात तलवार बाळगणाऱ्या एका तरुणावर कारवाई करायला गेलेल्या पोलिसांनाच तरुणाने मारहाण केल्याची घटना घडली आहे। पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली आहे। रवींद्र मुरलीधर जाधव असं पकडलेल्या आरोपीचं नाव आहे। काल पहाटे माळीवाडी बस स्थानकावर एक तरुण तलवार हातात घेऊन बसल्याची माहिती मिळाली। तो कोणावरही हल्ला करू शकतो, यामुळे पोलिसांनी तात्काळ बस स्थानकात जाऊन त्याच्यावर कारवाई केली आहे। आरोपी रवींद्र जाधव याच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण करणे या कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या आवारात एका महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। सोमवारी रात्री संबंधित महिला डॉक्टर रुग्णांच्या तपासणीसाठी गेल्या होत्या। त्यावेळी आपल्या गाडीतून लॅपटॉप काढण्यासाठी स्टाफ क्वार्टरच्या पाठीमागे गेल्या असता त्यांचा अज्ञातानं विनयभंग केलाय। याबाबत पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे। शेतमाल आधारभूत किमतीत व्यापाऱ्यांनी विकत घ्यावा, अन्यथा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय। मात्र याबाबतीत व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत नगर बाजार समितीत भुसार बाजार बंद ठेवलाय। सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारा शेतमाल चांगल्या प्रतीचा नसल्यानं आधारभूत किंमत देणं परवडत नसल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। राज्यभरात अनेक बाजार समितीत हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे। आता यावर तोडगा काढण्याची मागणीही होत आहे। कधी पाऊस, कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण, यामुळे सध्या पुण्यात साथीच्या रोगांचा चांगलाच प्रादुर्भाव झालाय। सर्दी, ताप, खोकला यासोबत स्वाईन फ्लू सारख्या सर्वच प्रकारच्या विषाणूजन्य आजारांनी नागरिक बेहाल झालेत। स्वाईन फ्लूने आतापर्यंत काही दगावल्याचीही माहिती आहे। त्यामुळे नागरिकांनी या बदलत्या वातावरणात आरोग्याची व्यवस्थित काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतंय। शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये चक्क साईबाबांचं नाव नोंदवल्याचा प्रकार घडलाय। मतदार यादीमधल्या या अर्जासाठी साईराम नावानं अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन अर्ज केला होता। अर्जासोबत साईबाबा यांचा फोटो सुद्धा जोडण्यात आला होता। अर्जांची छाननी करताना हा प्रकार समोर आलाय। याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार राहता पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय। नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात चोरट्यांनी चोरी करताना पती पत्नीवर धारदार शस्त्रानं वार केलेत। काल ही घटना घडली। यामध्ये पती अजिनाथ निवृत्ती जाधव आणि पत्नी नर्मदा अजिनाथ जाधव हे दोघेही गंभीर जखमी झालेत। चोरीसाठी आलेल्या 7 ते 8 जणांनी पती पत्नीवर 70 सारख्या धारदार शस्त्रानं वार करून 75,000 रुपयांचा ऐवज चोरून नेलाय। याबाबत अज्ञात चोरांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र कुटुंबियांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। सातारा जिल्ह्यातील मांडवे गावात चक्क म्हशीनं 5 तोळ्यांचं मंगळसूत्रच गिळल्याचा प्रकार समोर येतोय। मांडवे गावातील सुनील खाडे यांची मुलगी रक्षाबंधनासाठी माहेरी आली होती। गावात चोर येतात या भीतीनं तिनं आपल्या गळ्यातील मंगळसूत्र आणि नेकलेस जनावरांसाठी ठेवलेल्या पेंडीच्या पोत्यामध्ये ठेवलं होतं। सकाळी मुलीच्या आईने पेंड म्हशीला चारली, त्यातच हे 5 तोळ्यांचं मंगळसूत्र चुकून म्हशीच्या पोटात गेलं। सदर प्रकार लक्षात येताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावलं। डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत मंगळसूत्र अखेर बाहेर काढलंय। नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।